बाबांनी अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला शिकवण दिली, परंतु गड्या आवाज आमची वाणी आकाशाला पुरत नाही समजला मानव धर्म। साधा आणि सोपा आहे का हो? सांगतो आम्ही भक्तीचा मार्ग आहे। बाबा हनुमानजी आमचे भगवान आहेत, बाबा जुमदेवजी आमचे गुरुजी आहेत। हा गुरु शिष्याचा मार्ग नाही, बाबा जुमदेवजी आमचे गुरु नाही। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मौजा बोरगाव येथे मासिक चर्चा बैठकीचे आयोजन केलेलं आहे। तरी या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक व आमसेवकांचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। बाबांच्या कार्यात बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारी उपस्थित मातोश्री वाराणसी उपस्थित आहे, आहीला प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीमध्ये चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आदरणीय हेमराजजी लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते आदरणीय राऊत साहेब यांना माझा नमस्कार। आजच्या या चर्चा बैठकीमध्ये गोंदिया शाखेतील संचालक आदरणीय बोपचेजी, मार्गदर्शक मंडळी आदरणीय बावनकर साहेब, नेवारे साहेब, कावडे साहेब, आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल ह्या सर्वांना माझा नमस्कार। तर गडाहो मार्ग हा धर्म आम्हाला आजही समजला नाही। सुरुवातीपासून ऐकून राहिलो एकता, का बरं आज आमच्या मस्तिकात आला असेल हा शब्द, याचा आम्हाला पुन्हा विचार करण्या काळाची गरज आहे। मी आज पहिल्यांदा या गावात आलो नाही किंवा या परिसरात मी पहिल्यांदा आलेलो नाही, मी 10-15 वर्षापासून या परिसरात येऊन राहिलो। परंतु आज काहून हे घडी आमच्यावर येऊन ठेपली असेल, या विचाराच्या आमच्या मस्तिकामध्ये थोडाफार आम्हाला विचार करण्याची गरज आहे। धर्म बोलतो आम्ही, सांगतो बाबांनी अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला शिकवण दिली, परंतु गड्या आवाज आमची वाणी आकाशाला पुरत नाही समजला मानव धर्म। साधा आणि सोपा आहे का हो? सांगतो आम्ही भक्तीचा मार्ग आहे। बाबा हनुमानजी आमचे भगवान आहेत, बाबा जुमदेवजी आमचे गुरुजी आहेत। हा गुरु शिष्याचा मार्ग नाही, बाबा जुमदेवजी आमचे गुरु नाही, बाबा जुमदेवजी ते भगवान आहेत। त्या काळातला तो हनुमंत, या काळातला महान त्यागी बाबा जुमदेवजी, त्या दैविक शक्तीला नाव दिला आहे बाबा हनुमानजी आणि बाबा जुमदेवजी। खरंच गडा हो, या माहेच्या कोकेतून माझा जन्म झाला। समाजाले पटावा ओळखण्यासाठी माझ्या बापानं मला नाव दिला। उत्पत्ती आहे कोणाची पटली का या मानवाला? आजही समजली नाही, आजही आम्ही ओळखू शकलो नाही। निमित्त मात्र माझा बाप आहे, निमित्त मात्र माझी माय आहे। त्या माहेच्या कोकेत बीज कोण रोवलं, त्या शक्तीचा शोध महान त्यागी बाबा जुमदेवजीनं घेतला आणि बोट त्याच्याकडे दाखवला। आज मी माझ्याकडे दाखवतो, मी माझ्याकडे दाखव आणि मानव धर्माचा सेवक म्हणतो। समजला का मानव धर्म? मानव धर्माची उत्पत्ती केव्हा झाली हो? मानव आहे म्हणून धर्म आहे, मानवच नाही तर धर्माची निर्मिती होईल का? परंतु चतुर माणसाला आम्हाला सांगितलं आणि तेच क्रिया जर आज माझ्या तुमच्या आमच्या सारखा या विचारात देत असेल तर आम्ही मानव धर्माचे सेवक का हे समजण्याची काळाची गरज आहे। एवढा साधा आणि सोपा नाही आहे हा मार्ग, भक्तीचा नाही आहे, हा मार्ग विचाराचा आहे। बाबानं वैचारिक क्रांती केली, विचारातून मानव घडवला, परंतु त्याच्याकडे आम्ही चाललो नाही। 7 दिवसाचे करा, 21 दिवसाचे करा, मग 25 वर्षाचा त्यागी सेवक घरात कष्ट काहून आले? नियमात मी चुकेन आणि जवाब तुम्हाला विचारेन का हो? माझी चूक मला शोधावं लागल। हा आकार आहे, या आकारातला विकार विसर्जित करावा लागल, तेव्हाच काहीतरी साध्य होणार, अन्यथा होणार नाही। कारण जेव्हा मार्गदर्शकाच्या कार्य आम्ही जातो, कोणती प्रतिमा मार्गदर्शक आम्हाला देते हो? त्या दिवाळीला भगवान मानतो आणि दररोज आम्ही म्हणतो मी माझ्या कर्माला चुकलो, त्या कर्माला पुढे आणत नाही आणि कर्म भोगाच्या वाटेकरी जातो।
25 वर्षाचा त्यागी सेवक. लातंदूर पालांदूर परिसरातील घटना आहे साहेब. 25 वर्षाचा त्यागी सेवक आणि घरात पोरच्या खाली उभी गाडी पेटली. उभी गाडी ठेवलेली रात्रीच्या क्षणामध्ये पोरच्या खाली चढून भस्म झाली. फक्त ते आता तो जो ढाचा होता तोच दिसे. त्या परिसरातील मार्गदर्शक आले, मी कोणाचे नाव सांगत नाही, मार्गदर्शक आले, अनेक विचार झाले, परंतु योग मिळेना. मार्गदर्शक काय पंडित आहे का? बाबांनी विचार दिले, विचारातून मानव जागवला, चर्चेतून. कारण चर्चा बैठक हे भक्ती आहे. चर्चा बैठकीत आम्ही जाणार नाही तर आम्हाला काही समजत नाही. एक दिवस उदबत्ती कापूर लावून नाही लावला तर आमचा भगवान जाणार नाही. हा उदबत्ती कापराचा मार्ग नाही. हा एक चित्त, एक लक्ष, एक विचार म्हणजे मरणे होय. या विचाराला जोपर्यंत आम्ही मरणार नाही तोपर्यंत हा मानव धर्म आम्हाला समजू शकत नाही. जेव्हा त्या परिसरामध्ये असा का घडला, काऊन झाला, त्या उभ्या दोरीवर ओली चिंबत छड्डी आणि बन्यान जडून भस्म होय. जडून भस्म मी माझ्या नजरेने पाहिलेल्या, अरे स्वतः अनुभवलेल्या गोष्टी सांगतो. कोणी मला सांगल म्हणून मी सांगणार नाही. मी ऐकू मार्गदर्शन करत नाही. मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या गोष्टी समोर ठेवतो. आणि बाबांनी तेच केला. बाबांनी तेच सांगितलंय. बाबाला माझ्या घरी तर अर्धा वेळ आले हो, पण मी कधीही सांगितलो नाही. परंतु आज आमची आकाशाला वाणी पुरत नाही. मानव धर्माचे सेवक म्हणतो. या मानव धर्माला समजणे साधी गोष्ट नाही. त्याच परिसरामध्ये माजी मंडळाचे संचालक आदरणीय भेंडारकर साहेब यांनी मला फोन केला. साहेब म्हणजे खूप झाला आमच्या या परिसरामध्ये, त्यांना माहित होता, ते जाणत होते, समजत होते, तुम्हाला येवाच लागल. हट्ट केला. म्हणलं ठीक आहे बाप्पा, आपण का करणार आहोत. मी तुमच्या घरी येऊन काय ज्योत नाही लावणार आहोत. मार्गदर्शकाच्या नावाची मी ज्योत नाही लावलो. मला या मार्गात, जो या मार्गाचा अनुभव मार्गातही नाही, ज्याला या मार्गाची रूपरेषाही माहित नाही, त्यानं या मार्गाची रूपरेषा मला समजून सांगितली. अनेक दिवसाचे दुःख माझ्या घरातले नष्ट झाले, परंतु घरात कष्ट आले का हे मला शोधावं लागल, मला पाहावं लागल. मी नियमात चुकलो कोणत्या, याचा शोध मला घ्यावा लागल. नाही समजला तर मार्गदर्शकाकडे जावं लागल. पण आज आम्ही भक्तीचा मार्ग समजून राहिलो, मार्गदर्शकाले पंडित समजून राहिलो, म्हणून हे परिस्थिती आली आहे. हे समजण्याची गरज आहे. बाबांनी स्वावलंबी जीवन जगण्याचा गुरुमंत्र आम्हाला दिला. स्वावलंबी जीवन जगतो आम्ही आणि पुन्हा त्या दिशेला जात असो आणि मानव धर्माचे सेवक समजत असेल तर मानव धर्म समजला का आम्हाला. जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो आम्ही, मार्गदर्शक होते, आमचे थेरजी होते आणि त्या परिसरातील मार्गदर्शक आले. रात्री 2 वाजेपर्यंत चर्चा झाल्या. काही गोष्टी नाही सांगत मी, अनेक अनुभव सांगितले. पोरी सांग, तू माझी पोरगी आहे, तू माझी माय आहे, तू माझी बहीण आहे, नियमात तू चुकलीस, तुला सांगावंच लागल. काकाजी म्हणे पूर्ण भीतीनं सांगितलं. तिच्या आकारातला विकार गेला. वचनात तुझ्या भावाला फसवलीस, त्याची सोडवणूक झाली. दुसऱ्या दिवशी जळणा बंद झाला. इकडे चूलपेट साहेब, इकडे अंगार लागे, इकडे चूल पेटे, इकडे अंगार लागे. त्या अलमारीमध्ये वरच्या खाण्यातले कपडे जडे ना, खालचे जडे ना, बिचातले कपडे जडत होते. काहून असा होत होता. चर्चा अनेक झाल्यानं तिनं आपली आकारातला विकार गेला. भगवान उभा झाला. ते विचार बाबांनी दिले. समजण्याची गरज आहे. बाबांनी अनुभव दिले आहे, परंतु आज आम्ही मांडणी अशी करावी, मांडणी तशी करावी. गड्या हो, हा मार्ग शिक्षणाचे नाही. माझा बाप शिकला नाहीये, माझ्या भगवानही शिकला नाहीये. हा किताबी ज्ञान नाहीये. कारण त्या परमेश्वराला ठावा होता. जेव्हा जेव्हा मी माझा वंश या मानवात निर्माण केलो तेव्हा तेव्हा या मानवात मी पणा तयार झाला. जसा संत तुकडोजी महाराज गीता लिहिली हो, आवर्जून सांगतो मी, गीता लिहिली, संविधान लिहिला गेला, तोही बंद आहे. या मानवाला अधिकार मिळत होता.
तोही माझ्यासारख्या चतुर माणसानं, विद्वान माणसानं बंदिस्त बनवून ठेवला. म्हणून भान त्यागी बाबा जुंदेजीचा जन्म झाला. या दुःखी काष्टी मानवाला अंधारातून मुक्त करण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी त्याच्याकडे आमची ओढ लागली. परंतु त्याच्याकडे मी आज त्यालाही अंधारात आणतो. माझी हुशारी चालणार नाही. हा मार्ग हुशारीचे नाही आहे, हा मार्ग विचाराचा आहे. बाबांनी विचारातून जागवला. पाहून कसा आहे याकड आम्ही, बाबांनी संघटना तयार नाही केली, आज आम्ही संघटना तयार करून राहिलो. बाबांनी विचार दिले, अरे नाही पटले असेल तर लेका तू नको करू, परंतु तसा बोलूही नको. हे नाही समजले, नाही पटले. काऊन कष्ट आले असतील आमच्या घरात हे शोधावं लागल. 11 वर्षापासून पोराला योग मिळेना. अरे माझं लेकरू आहे, बहीण आहे, खरंच माझ्या माईची संपत्ती कोणती आहे हो? तिला का विचारा तुझी बिल्डिंग केवढी आहे तर विचाराल कोणीतरी? तिला कोणी विचाराल तुझ्याकडे किती शेती आहे तर? परंतु तुझी संपत्ती विचार, तुझ्या कोकेत किती आहे? तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात तेव्हा, कारण तिची माया जाड त्या कोकेत असते. पण तिच्यावर काहून संकट आले याचा आम्ही शोध घेत नाही. हजारो रुपयाची आम्ही औषध खातो, दवा खातो. बाबांनी सांगितलं आहे आम्हाला, पहिले सांग तू तुझ्या परमेश्वराला. काहीतरी आम्ही चुकलो असेल, काहीतरी प्रसंग आला असेल, जे नाही आहे तेही आज आम्ही सांगतो. या मार्गामध्ये असाध्य रोग साध्य झालेले आहेत, पण आज आमची दिशा त्याच्याकडे चालली आहे का कॅन्सर झाला. गळ्याहो, कॅन्सरनं माणूस मरत नाही. कॅन्सर हे बिमारी झाली नाही, असाध्य रोग या मार्गात होतात. कारण हा 6 फुटाचा शरीर आहे, हा नश्वर आहे. जेव्हा माझ्या घरी भूत नांदत होते, अन्न जात नव्हता, खावाले मोहताज होऊन गेला होता. तो जीर्ण शरीर झाला आणि सरते शेवटी घाटावर गेला. ते दिशा आज आमची आज झाली आहे. तो डॉक्टर सांगते कॅन्सर, पण काहून, कोणत्या उद्देशाने झाला असेल याला आम्हाला या जडात जावं लागल, त्याला शोधावं लागल. ते आम्ही शोधत नाही आणि फक्त म्हणतो 7 दिवसाचे कर्ण गड्या, असं होईल का हो? बाबांनी प्रत्येक गोष्ट उरघड करून दिली. एक 5 वर्षाचा लेकरू, 5 वर्षाचा लेकरू, त्याला डॉक्टर म्हणे ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टर सांगे ब्लड कॅन्सर आहे. 5 वर्षाचा लेकरू, त्यानं दुनिया नाही पाहिलं आणि तो एक सांगते काय ब्लड कॅन्सर आहे. जेव्हा तो मार्गदर्शक माईकवर टवटव सांगते, त्याच वेळेस माईकवर नाही बोललो साहेब, मी कधी माईकवर बोलत नाही, मी कोणाला उतरून बोलत नाही ना काही म्हणत नाही. बैठक झाली, बैठक झाल्यानंतर म्हणलं दादा तू चुकलास, तू दोषी आहेस. म्हणते काकाजी असा काऊन तुम्ही म्हणते, तू का बोललास? त्याला मी पूर्ण सांगितला हा असा चूक आहे, त्या घरामध्ये काहीतरी चूक आहे. त्यानं तुझ्याजवळ काही सांगितलंच नाही, फक्त जेव्हा मार्ग येताना सांगते का मी दारू सोडण्यासाठी आलो असेल, सांगते का माझ्याकडे एवढा, पण आम्ही याच्या पूर्ण उलगडा करत नाही. काहीतरी आमच्या घरात विकार राहते, त्यामुळे आमच्या घरात कष्ट येते. अशा अनेक घटना घडल्या. जेव्हा आम्ही बसलो, चर्चा झाल्या, परिवार आला, म्हणला याचा बाप अर्धा पागल आहे, भोजी म्हणे अर्धाच पागल आहे. आणि खरंच होता, तुझ्या बाप तर असा होता. त्यानं पूर्ण आपली सांगितलं का माझा बाप, माझ्या आजा या गावातला पाटील होता, राजा होता, विचारा. आणि त्यानं एका माणसाची पिडवणूक केलं. तेच घटना माझ्या घरात घडली आणि त्याची सोडवणूक झाली. 15 दिवसात त्यानं रिपोर्ट पाहिले तर नील आली. कोणता कॅन्सर झाला हो? मग असाध्य रोग साध्य होते, परंतु आम्ही याच्याकडे जात नाही. याच्याकडे आमची मानसिकता डोका गेलाच नाही. फक्त आम्ही बोलतो, सांगतो. बाबांनी अनुभवातून दिला, बाबांनी अनुभवच सांगितले. जेव्हा जेव्हा मार्गदर्शन करायचे तेव्हा तेव्हा बाबा अनुभव सांगायचे. या मार्गाची रूपरेषा पटवून दिली. फक्त 4 तत्व, 3 शब्द, 5 ने दिला, दुसरा काहीच दिला नाही. काही ग्रंथ लिहून ठेवला नाही, कारण त्या परमेश्वराला ठावा होता. अरे जेव्हा जेव्हा मी माझा वंश या मानवात निर्माण केला, माझा वंश थोडसा कण या मानवात टाकला, या मानवात मीपणा तयार झाला. गीता लिहिली, संविधान लिहिला आणि त्या तक्त्यावर बंद कमऱ्यामध्ये पडून राहिला.
म्हणून महान काय की बाबा जिन्नोजीचा जन्म झाला, त्यांनी तो संविधान लिहिला जो खुला आहे. याला कोणी लुटू शकत नाही, याला कोणी बंदिस्त करू शकत नाही. याला याची ज्याने हुशारी केला नसेल, जसं आमच्या भावनकर मामाजीनं सांगितला, तो बाबांनी म्हणला हुशारी चालणार नाही. अरे तू आणि तुझ्या परिसरातील जेवढे येते लेखा तेवढे घेऊन जा, परंतु चोरून जर याचा विचार करेल तर कर्म भोगावंच लागल. मग कोणी असेल, मी का असे ना, या मार्गात कोणी सुटला नाही. बाबांनी विचार दिले, मानव घडवला. खरंच एका क्षणाची जरी पत्नी असली तरी अनंत कालाची माता आहे, तेव्हा आम्ही समजून, कारण ते आहे म्हणून मी आहो. तेच नाही राहिली तर माझा जन्म झाला असता का? ते जननी आहे, शक्ती आहे, परंतु त्या काळात आम्ही शक्तीला सोडलो आणि आज आम्ही सांगतो वाराणसी आहे उपस्थित आहे. वा 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 वा, मानव धर्माचे सेवक म्हणतो. खरंच जेव्हा बाबावर वेळ होती, बाबा या मृत लोकातून परमेश्वरात जाणार होते, शरीर सोडून जाणार होते, त्यावेळेस आमच्या हुशार सेवकांनी त्या परमेश्वराला विनंती केली की बाबा चे मार्गदर्शनासाठी आम्हाला पुढचे दिवस पाहिजे आहेत. त्यावेळेस त्या माईनं आपला देह विसर्जित केला, आपला उर्वरित आयुष्य बाबाला दिले आणि शक्तीला आम्ही सोडलो, भक्तीच्या मागे लागलो. म्हणून आमची वाणी भटकत चालली आहे. या भक्तीला नाही समजलो आम्ही. हा एक एक शब्द न शब्द या मार्गाचा विचार करण्याजोगा आहे. आम्ही केव्हा समजून, केव्हा उमजून, आज आम्ही फक्त मानाच्या मुद्ऱ्यासाठी झटत असेल. खरंच गण्यावर तुमच्यापासून मला मान मिळाला, केव्हा तसा मान तर मान आहे आणि विचार ते विचार आहेत. बाबाच्या अंगावर पान गाऊन थुकले, बाबाच्या अंगावर हड्डी फेकली, परंतु बाबा मागे पडून पाहिले नाही. परंतु आज मी जर माझ्या भावनकर मामाले म्हणत असेल का तू असा न तो तसा, पण मी कसा हो हे मला शोधावं लागल. बरं माझ्या पायाकडे पाहावं लागल, तरच या मार्गाला आम्ही समजू शकेल. नाही तर गड्या हो काही होणार नाही, काही होणार नाही. या परिसरातील तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी माग निवारेजी होते त्या बैठकीमध्ये, मासिक बैठक होती आणि मासिक बैठकीत एका सेवकानं म्हटलं ब्रेन ट्युमर झाला त्या पाऊले. पोरीनं आता माई आहे, पती गेला तिचा भगवान निघून गेला. आता तिनं जेवढा करायचा ते पोरासाठी केलं ना बापा. माझ्यासारखा हुशार सेवक म्हणते का पैसे संपले तर रुपया कवडी देऊन तिचा इलाज करावा लागत. मी ऐकलो आणि त्याचा अनुभव त्या ठिकाणी ब्रेन ट्युमरचा अनुभव साक्षात पडोळे साहेब होते, त्यांनी तो अनुभव दिला. आणि चर्चा झाल्यानंतर आमचे नागरिकरजी यांच्या हातावरचा तो सेवक ते बाई आम्ही बसलो, चर्चा झाल्या. बाई तू चुकली आहे, तू नियमात चुकली आहे, तुला सांगावं लागल. माझ्यापाशी नका सांगू, सांग तू तुझ्या परमेश्वराला. कुठं तरी तू तुझी चूक अडलेली आहे पोरी, तुला सांगावंच लागल. तू माझी माय आहे, तू माझी बहीण आहे. तिनं मार्गदर्शकाकडे पूर्ण परिवाराला घेऊन गेली, आपली आपबीती सांगितली, कार्य केले. 1 रुपयाची औषध लागली नाही. पुन्हा मी त्याच परिसरात नव्या उन्हाला आलो तर त्या पोरीनं आपला अनुभव 1 तास टवटव सांगितलं. तिच्या मास्तिकात प्रकाश पाडणारा ते शक्ती आहे. 1 रुपया लागला नाही. मग कुठं गेला ब्रेन ट्युमर, हे समजण्याची गरज आहे. विचार आहेत, विचारातून जागावच्या आहे. एकामेकाला बाबांनी विचारातून जागवले, पण त्याच्याकडे आम्ही चाललो नाही. फक्त मी सांगतो माझ्या मागे तुम्ही या, हा तो मार्ग नाही. बाबांनी आपल्या मागे धावला नाही, माझ्या घरापर्यंत या कधी म्हणला नाही. अरे तुझ्याच परिसरामध्ये आहे, त्याच परिसरात जा आणि कर कार्य. परंतु घड्यावर आज परिस्थिती बिकट झाली आहे. आज चित्र विचित्र परिस्थिती दिसून राहिली आहे. ते काळ आज आम्हाला आठवायला लागले आहेत. काहून? आणि तो अनुभव मी नेहमीच सांगतो, कारण माझ्या माय बहिणी आहे, आपण ग्रामीण भागातले आहोत आणि समजल्या पाहिजे. कारण ते शक्ती आहे, तिची शक्ती ओळख झाली पाहिजे का तिच्यावर प्रसंग येते
स्त्रियांनी मुलांना पतिदेवांना वाईट शब्दात बोलू नये. काऊन बंधनात आहे? कारण ती सती आहे, जननी आहे. तिच्या वाणीतून जर एखादा शब्द वाईट निघाला तर प्रसंग आजही परिवारात उमटतात. सत्य अनुभव आहे. तुमच्या कोमारा येथील घटना आहे. सलामे नाव त्या परिवाराचं नाव आहे. 25 वर्षाचा त्यागी सेवक बोलता बोलता पोरीनं बोलून दिलं, खान मरण लेका. अरे पती आहे, तिचा भगवान आहे. आपल्या परमेश्वराला जर रागात असो का प्रेमात असो वाक्य बोलला तर तो परमेश्वर आपल्या पटन पकडते आणि तेच परिस्थिती उमटली. 1.5 लाख रुपये लागले. नागपूरला आयसो मध्ये होता, डोळ्यावरची पापणी नव्हता आलं, पैसे संपले साहेब. पैसे संपले. डॉक्टरांना रेफर केला भंडाराला. तो पेशंट भंडाऱ्याच्या चौधरी हॉस्पिटल मध्ये होता आणि याच परिसरातील थेर यांनी मला फोन केला. काकाजी म्हणते एक पेशंट आहे, तुम्हाला ओळखता, तुम्ही जा. मी जाणार नाही. मी जाऊन जाऊ तर मी पंडित होय, मी नाही जाणार. नाही म्हणे तुम्हाला जावंच लागल. हट्ट खूप केला, नाही जाणार म्हणलं. मी नाही गेलो. त्याने फोन नंबर दिला. चर्चा केल्या 2 तास मी तिच्यासोबत चर्चा केल्या. अनेक अनुभव सांगितले. पोरीने हिम्मत, तू चुकली आहेस. नाही काकाजी म्हणे काही चुकलो नाही, असं होऊ शकत नाही. अरे म्हणलं माझी माय कुठेतरी चुकली आहे. नाही काकाजी. अरे माय पोरगी कुठेतरी चुकली आहे. नाही काकाजी, असं होऊ शकत नाही. खान मरणले का. तेव्हा तिच्या डोक्यात तो प्रकाश पडला आणि पटन सांगितलं, काकाजी असं म्हणलं होते काजी, मी नाही म्हणत. आणि महिन्यातून एक वेळा जो प्रसंग माझ्या माय बहिणीवर येते त्या प्रसंगात ती पोरगी होती. साधा तीर्थही बनवू शकत नव्हती. म्हणे काकाजी तीर्थही देऊ शकत नाही, का करू. अरे कोणती अगरबत्ती लावायची काही गरज नाही. तू ज्या ठिकाणी बसली आहे पोरी त्याच ठिकाणी बस. 1 तासात सांग तू तुझ्या परमेश्वराला, कर विनंती की भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, मी कर्म दोषी आहो. नाही बोलायला पाहिजे असे वाक्य मी माझ्या परमेश्वराला बोललो. मी दोषी आहो. झालेल्या चुकीची मला क्षमा करा आणि माझ्या परमेश्वराला जे संकटात आले आहे मी साधा तीर्थही बनवू शकत नाही. हवा रूपी तीर्थ माझ्या परमेश्वराच्या मुखात द्यावा. माझ्या परमेश्वर मला ओंजळीत द्यावा विनंती करतो. केला तिनं. तिसरा विनंतीले ज्याच्या पोटामध्ये महिन्यापासून अन्न नाही तो उठून बसला आणि म्हणते मला भूक लागली. पोरीनं पुन्हा फोन केला. काकाजी म्हणते जेव मातर दे ना बाप्पा, त्याला खायला पाहिजे तर दे ना. म्हणते काकाजी सुट्टी होईल का. अरे बापा मी कोण होय, सांगतो तुझ्या अधिकाराला. परंतु पोरी अट आहे माझी. हजारो रुपयानं तू बर्बाद झाली, परंतु यापुढे औषध खावाची नाही. तुझ्या परिसरात मार्गदर्शक आहे, जा त्यांच्याकडे आणि आपली भीती सांग आणि कर कार्य. त्या दिवसपासनं तिला 1 रुपयाची औषध लागली नाही. तो मानव धर्म विचारात दिला हे समजण्याची गरज आहे. बाबांनी अनुभव दिले, बाबांनी बोट नाही दाखवला. म्हणून या मार्गाला आज समजण्याची गरज आहे. वेळ तुमच्या आमच्यावर येऊन ठेपलेली आहे. आम्ही कवा समजून या देशाची निशाणी आम्ही कवा ओळखून. या देशाची निशाणी मानव धर्माची निशाणी आहे. हे आम्हाला तुम्हाला समजण्याची गरज आहे. आम्हाला त्याच्या मागे धावण्याची गरज नाही. जे विचार बाबांनी दिले तेच विचार आम्हाला 4 तत्व 3 शब्द 5 नियमात आहेत. या विचारानं आपल्याला चालायचं आहे. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम मी आहे तोपर्यंत परिपूर्ण पाळण्याचा प्रयत्न करीन. आपणही करावा. एवढाच बोलतो. वेळ तुमची मी जास्त घेतलो, क्षमा मागतो. मी कधी क्षमा मागत नाही, कारण जे बोलता बोलविता धनी तो आहे, निमित्त मात्र मी आहो. मी वाणीत हेसून नाही आणलो का मी हे बोली. कोणी असो, या माहेच्या लेकरू, या बापाच्या वंश, या माईकवरील या मंचावरील मंच साधारण नाही. मंच माझ्या गावात शब्द तुटला तर मंचही कोसळलाय. बाबा मग तुझा अनुभव मी सांगितलो का नाही. बाबा मंचावर बसले आहे आणि मी बाबाकडे गेलो आणि बाबाला विनंती केली, अरे विजय मी नेहमीच येतो लेखा पुन्हा, पण बाबा आदेश शेवट म्हणते ना गेला आणि शब्द तुटला. मनस कोसळला साहेब, मनस कोसळला. मंचावर तर एक माणूसही पडला नाही. तोही भगवंत आहे.
म्हणून समजण्याची गरज आहे. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम मी आहे तोपर्यंत परिपूर्ण पाळण्याचा प्रयत्न करीन. एवढाच बोलतो आणि वाणीला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.